आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अवैध गुटखा माफिया जोमात, तर मलिदा खाणारे प्रशासकीय अधिकारी कोमात। नगरसेवक प्रशांत धनवजीर आक्रमक। शहर व तालुक्यात अन्न व प्रशासन अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने गुटखा माफियांचा सुळसुळाट। सांगोला नगर परिषदेचे गटनेते तथा नगरसेवक प्रशांत धनवजीर आक्रमक। तात्काळ गुटखा बंद न झाल्यास 1 मे कामगार दिनापासून सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन अधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती नगरसेवक प्रशांत धनवजीर यांनी दिली आहे। सांगोला शहर आणि ग्रामीण भागात गुटखा माफियांचे जाळे अत्यंत वेगाने पसरत असून या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे। या गंभीर प्रकरणाकडे अवैध गुटखा माफियांचे व मलिदा खाणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हात मिळवणी असल्यामुळे सांगोला नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक प्रशांत धनवजीर यांनी मलिदा खाणाऱ्या प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे। जर या गुटखा तस्करावर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास आपल्या कार्यकर्त्यासह प्रशासन अधिकाऱ्याविरोधात उपोषणास बसणार असल्याचे निवेदनाद्वारे इशारा दिला। युवा नगरसेवक प्रशांत धनवजीर यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगोला शहर व ग्रामीण भागात काही सराईत गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी करत असून या विक्रीमुळे तरुण मुले आणि अज्ञानी बालकं व्यसनाच्या आहारी जात असून त्यांना कर्करोगासारखे कधीही बरे न होणारे गंभीर आजार जडू लागले असून ही बाब समाजासाठी घातक असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेणे गरजेचे असल्याचेही म्हटले आहे। या गुटखा माफियावर यापूर्वी अनेकदा गुन्हे दाखल असले तरी जामिनावर बाहेर आल्यावर हे गुटखा माफिया प्रशासनातील काही मलिदा खाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा नव्या जोमाने गुटखा तस्करी सुरू केल्याची चर्चा सांगोला शहरात जोमाने सुरू असून प्रशासकीय अधिकारी कोमात असल्याची चर्चा सुरू आहे।